आठवड्याभराची मलाई जमा केली होती. आता त्याचं लोणी काढून तूप तयार करू. अर्धी मलाई मिक्सरच्या भांड्यात टाकली. आता ही 2 मिनटं फिरवून घेतली. आता छान आईस्क्रीमसारखी झाली की यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि परत 2 मिनटं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. 4 मिनटात लोणी वर येतं पहा. रवीने म्हटलं तर खरंच 2 मिनटात लोणी वर येतं का हो? आणि झाकण उघडून पाहायचं. पहा कसं लोणी वर आलेलं आहे. आता एका मोठ्या भांड्यात काढून घेतलं. दुसरंही भांडं असंच तयार केलं आणि तयार लोण्याचा आपण गोळा हातावर तयार करून घेणार आहोत. पहा अर्ध्या किलोच्या वर गोळा निघालेला आहे लोण्याचा. आणि आता हे लोणी आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भांड्याचा पसारा अजिबातही झालेला नाही. आणि नंतर ही लोणी आपल्याला कढवण्यासाठी गॅसवर ठेवायचं आहे. याचं तूप तयार करू. पहा इथं तूप तयार करून झालेलं आहे. थंड झाल्यावर काचेच्या भरणीत भरून घ्यायचं आणि झाकण बंद करायचं. आता आठवड्याभराचं एवढं तूप तयार झालेलं आहे आणि सुगंध म्हणाल तर पूर्ण किचनभर पसरलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.